लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आणि बालविकास विभाग राज्यात चर्चेत आला। या योजनेवर आता सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले। मोफत पैसे वाटपाच्या योजनांमुळे लोकांना परजीवी करायचे आहे का, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली। तसेच अनेक स्वाभिमानी महिलांनी आम्हाला तुमचे 1,500 रुपये नको, आमच्या हातांना हक्काचे काम द्या, अशी मागणीही केली होती। अशा स्वाभिमानी भगिनींसाठी महिला आणि बालविकास विभागाने मेगा भरतीची घोषणा केली आहे। महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। या विभागात 18,882 पदांची भरती होणार आहे। या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालयातील दालनात मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली। यावेळी महाराष्ट्र शासनाने 70,000 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5,639, अंगणवाडी मदतनीस 13,243, एकूण 18,882 पदांची भरती होणार आहे। मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून 14 फेब्रुवारी ते 2 मार्चच्या दरम्यान पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।